सादर करते की वडगाडेश्वर नमन मंडळ मौजे आडू शिकागाव. श्री वडगाडेश्वर नमन मंडळ मौजे आडू शिकागाव आपले सहर्ष स्वागत करत आहोत. आपले सहर्ष स्वागत करत आहोत. श्री रंगभूमी रंगदेवता श्री नटेश्वर आपल्या लाडक्या देवांचे दैवत करता करविता भाग्यविधाता 64 कलागुणांचा अधिपती विद्येचा विनायक विघ्नांचा विघ्नहर्ता गणरायाला वंदन करून तसेच आपल्या आडूरगावची ग्रामदेवता श्री सुंदराई देवी, श्री दुर्गाई देवी, श्री विठ्ठलाई देवी, श्री पड्याळ स्वामी, श्री बंडामारुती तसेच आमच्या वाडीचे आराध्य दैवत श्री वडगाडेश्वर यांच्या तसेच या जागेची देवता यांच्या चरणी नतमस्तक होतोय. ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अशा अखंड हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर संभाजी महाराज यांना आमचा मानाचा मुद्रा हर हर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी. म्हणजे कलेचे मंदिर आहे. तुम्ही सर्व रसिकजन या कला मंदिरातील देवता आहात. तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद हाच आमचा प्रसाद आहे आणि हा प्रसाद ग्रहण करून आम्ही श्री वडगाडेश्वर नमन मंडळ मौजे आडू शिकागावन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो वासुदेव महाराज आणि आमचे नातेसंबंध जोडले गेले. आम्ही आज ताकदवान झालेलो आहोत. आम्ही बळवान झालेलो आहोत. आपलं भव्य स्वागत आहे. आशीर्वाद धन्यवाद महाराज. तुम्ही माझ्या बहिणीचं चालता आणि तुमचा आदर सत्कार करणे हे माझे परम भाग्य आहे. बंधुराज हा राजवाडा ही मथुरा नाही तयारी होत नाही आहे. देवकी तुम्ही आता युवराजनी राहिला तर तुम्ही यदुवंश कुळाच्या महाराणी झाला. तुम्हाला राजांसोबत त्यांच्या मागे जावं. बंधुराज मी आपल्या देवकी आणि वसुदेव तुम्ही आशीर्वाद घेऊन तुम्ही तुमच्या नगरीमध्ये जाऊ शकता. सेवक बोला महाराज. महाराज आणि देवकी यांच्या निरोपाची जायची तयारी करा. कशी आज्ञा महाराज. भीमसेन तुम्ही घोडे घेऊन या. मी हत्ती घेऊन येतो. कंसा सावध हो. कंस
तयार आहेस? महाराज मंत्रालयाने ते दिव्य करायला सांगितलंय तर तुमची मला साथ हवी आहे. द्याल ना मला साथ? देव की देवाप्रभूंच्या साक्षीने आज आपण जे 7 सप्टेंबरचे फेरे घेतले ते आयुष्यभर साथ निभावण्यासाठी ना. मग सांग तुझ्या मित्र नरेशला हे दिव्य करण्यास आम्ही तयार आहोत. तेव्हा बोला महाराज. या दोघांना माझ्या नजर केंद्रात ठेवा आणि त्याला होणारी 8ही बाळे माझ्या स्वाधीन करा. जशी आज्ञा महाराज. आता आता मला कोणीही ठार मारू शकत नाही. या जगात मी अमर होणार. कारण कारण आता होणारी 8ही बाळे मी ठार करणार. जेल मध्ये दाखवले ना काढू दाखवले बाहेर आणण्याचा आवाज येतो. काय झालं सेवक? युवराज निन्ना बाहेर झाले. मग बघताय काय? जा आणि माझ्या स्वाधीन करा. जशी आज्ञा महाराज. शाबास सेवक. अशी होणारी 8ही बाळे माझ्या स्वाधीन करा. जी मी माझ्या हाताने ठार सेवक, बोला महाराज. पारा जागता ठेवा. जशी आज्ञा होणारी बाळं माझ्या स्वाधीन करा. जशी आज्ञा महाराज. अशा पद्धतीने दुष्ट कंसाने अशा पद्धतीने दुष्ट कंसाने देवकीची 7 मुलं मारून टाकली आणि हे होणार 8वं बाळ. आता झालेलं 8वं बाळ तू नंदाच्या घरी घेऊन जा आणि ते सुपूर्द कर. आणि नंदाच्या घरी झालेली मुलगी मथुरेला घेऊन यायची आहे. तुझ्या बाळाला काही होणार नाही हे विधिलिखित आहे. माझ्या आशीर्वादाने तुझ्या मार्गातला प्रत्येक अडथळा दूर होईल.
बघताय का त्यांनी बाळ माझ्या स्वाधीनता कशी आज्ञा महाराज. आठही बाळे ठाम मारली. आता मी अमर होणार. आता मला कोणी रोखू शकणार नाही. कंसा, तुझा काळ अजून जिवंत आहे. तो गोकुळात आनंदाने वाढत आहे. तो गोकुळात आनंदाने म्हणजे काळ माझा अजून जिवंत आहे. सेवा बोला महाराज. आपल्याला त्याचा बंद चला तर मग. अर्ध वाढायला जायचं कोण नाही. बाई सूर्योदय झाला. उठा उठा जाग्या वाग बाई सूर्योदय झाला. पहाटेच्या पहरी जाग आली गोकुळाला. पहाटेच्या पहरी जाग आली गोकुळाला. उठा जाग्या वाघ बाई सूर्योदय झाला. उठा उठा जाग्या वाघ बाई सूर्योदय झाला. पहाटेच्या पहरी जाग आली गोकुळाला. पहाटेच्या पहरी जाग आली गोकुळाला. उठा जाग्या वाघ बाई सूर्योदय झाला. उठा उठा जाग्या वाघ बाई सूर्योदय झाला. पहाटेच्या पहरी जाग आली गोकुळाला. पहाटेच्या पहरी जाग आली गोकुळाला. जाग्या वाघ बाई सूर्योदय झाला. उठा उठा